नमस्कार मित्रांनो, मी विश्वजित भोपी बिग बुलजीत ट्रेडिंग कम्युनिटीमध्ये आपलं स्वागत करत आहोत. तर आज आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या स्टॉकचे ॲनालिसिस करणार आहोत. तर आपण यामध्ये काल पाहायला बघितलं की 31.10%ची यामध्ये काल अपमूव आपल्याला या इथे पाहायला मिळतो. 31.10%ची जर काल पाहायला गेला तर काल स्टॉकची ओपनिंग ही 307 रुपये झाली होती, पण आता ह्याची क्लोजिंग ही 333 रुपये झाली आहे. म्हणजे 31%ची यामध्ये अपमूव पाहायला भेटला. तर हा भरपूर मोठा मूव होता. जवळपास 10.27%ची ही अपमूव होती. तर आपण याची फंडामेंटल ॲनालिसिस पाहू व त्यानंतर टेक्निकल ॲनालिसिस पाहू की स्टॉकमध्ये कशा प्रकारे कोणत्या न्यूजमुळे किंवा काय चाललंय ज्यामुळे मार्केट यामध्ये आपल्याला अप्पर सर्किट व अप्पर सर्किट भेटत आहे. पाहू शकता आपण मार्केट हे अपच अप चाललं आहे. तर आपण याची पाहू फंडामेंटल ॲनालिसिस. तर मित्रांनो, आपण जिओ फायनान्स सर्व्हिसची फंडामेंटल ॲनालिसिस पाहू. याची मार्केट कॅप ही 2,12,168 CR आहे. हीच आपल्याला एक 10-15 दिवसापूर्वी पाहायला गेलं तरी ही 2 लाखापेक्षा कमी होती. तर 10-15 दिवसात ही 2 लाख क्रॉस करून 12,000 प्लस झाले आहे. ही याची मार्केट कॅप आहे, ती बरीच वाढली आहे या 10-15 दिवसात. याची बुक व्हॅल्यू आहे 182 रुपये. तर याची मार्केट कॅप पण भरपूर वाढली आहे. तर आपण जे क्वार्टरली रिझल्ट पाहू. याचा सेल झाला आहे जून 2023ला 414, सप्टेंबर 2023ला 608 आणि डिसेंबरमध्ये 414. म्हणजे सप्टेंबरमध्ये जास्त झाला होता, पण डिसेंबरमध्ये तोच डाऊन साईडला आला, खाली झाला. एक्सपेन्सेस पाहू. हे 38%, 38 हा 66, हा 94. म्हणजे हा दरवर्षी हा वाढत चालला आहे. याचा नेट प्रॉफिट पाहायला गेलं तर 332, 668 व हा 294. म्हणजे हा यावर्षी थोडा डाऊन आणि यावेळी डिसेंबरमध्ये बराच डाऊन आलेला आहे. तर याचे आपण प्रॉफिट आणि लॉस पाहू. याचा सेल 45 झाला आहे मार्च 2023मध्ये. 306 ऑपरेटिंग प्रोफाईल वगैरे आपण इथे वर पाहिलेलं आहे. नेट प्रॉफिट 31%. तर आता आपण याची बॅलन्स शीट पाहू. बॅलन्स शीट इक्विटी कॅपिटल मार्च 2002, सप्टेंबरमध्ये 6,335. बरीच ग्रोथ झालेली आहे. अदर लायबिलिटी 66, बरीच लायबिलिटी वाढवली आहे. 3,967. टोटल ॲसेट्स आपण पाहू शकता. मार्च 2023मध्ये 1,14,930 होती. सप्टेंबर 2023मध्ये 1,19,000, म्हणजे थोडीशी वाढलेली आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचा पाहू पार्ट म्हणजे तर शेअर होल्डिंग पॅटर्न आहे. त्याच्या प्रोमोटर होल्डिंगमध्ये प्रोमोटर होल्डिंग ही 47% आहे. म्हणजे ज्या कंपनीची 51%च्या वर शेअर होल्डिंग प्रमोटरची असते तो स्टॉक बेस्ट असतो. तर आपल्याला या इथे याची होल्डिंग ही 47% दिसत आहे. त्यामुळे पाहायला पाहिजे याचं की याच्या FIDIमध्ये 19.83%, DIमध्ये 12.99%, गव्हर्नमेंटमध्ये 0.84 आणि पब्लिकमध्ये 19.92%. असे शेअर होल्डिंग पॅटर्न आहेत. ही झाली आपली फंडामेंटल ॲनालिसिस. तर आता आपण याची टेक्निकल ॲनालिसिस.
तर मित्रांनो, आपण आता ह्याची जिओ फायनान्सची 1 वीकवर ॲनालिसिस करू. आपण ह्या इथे पाहू शकता की ह्या इथून मार्केटने हा एक एरिया आहे. या इथून मार्केटने फर्स्ट टाइम, सेकंड टाइम अँड थर्ड टाइम हे मार्केटने या इथून रेजिस्टन्स घेतलाय. जे या इथून मार्केटने या लेवलला टच करून मार्केट डाऊनला आले. आपण इथं पाहू शकता हा एरिया पाहू शकता. इथून फर्स्ट टाइम, सेकंड टाइम अँड थर्ड टाइम मार्केटने या इथून इम्पॉर्टंट रेजिस्टन्स होता याला टेस्ट केलं, मार्केट येथून डाऊन साईडला आले. आपण पाहू शकता की हा किती इम्पॉर्टंट लेवल होता. मार्केटने याला इथे टेस्ट केला. मार्केट हे अप्पर साईडला हायर्स बनवत हा रेजिस्टन्स ब्रेक केला व या इथून मार्केट हे अप ट्रेंडला कंटिन्यू झालं. तर मित्रांनो, आपण जर ट्रेड जर घ्यायचा म्हणला तर आपल्याला मार्केटने 46 पॉईंटची मूव दिली आहे. तर या इथे आपण कोणत्याही प्रकारचा ट्रेड हा घेऊ शकत नाही, कारण का एसएल हा मोठा होतो व त्यानुसार प्रोजेक्शन काही यामध्ये आपल्याला खास दिसत नाही. त्यामुळे आपण यामध्ये ट्रेड घेणं सध्याला अवॉइडच करूया. मार्केट ज्यावेळी करेक्शन करून डाऊन येईल या प्रकारे इथून अप जाऊ शकतं किंवा इथं खाली येऊन, कारण का हा इम्पॉर्टंट लेवल आहे, हा खालचा आहे ना, हा बिग आहे मार्केटला. मार्केट इथे येऊन वर अप जाऊ शकतं किंवा इथे येऊन ज्या टायमाला ह्या इथे मार्केट टेस्ट करेल त्यावेळी आपण यामध्ये लॉंगचा प्लॅन करू शकतो, असे किंवा यापैकी दोनपैकी इथे येऊन टेस्ट किंवा इथून अप जाऊ शकता. तर अशीच इन्फॉर्मेटिव्ह माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.